दिवशी आपण केवळ तिळगुळ वाटणं, खेंगट खाणं एवढंच नाही आहे. आज उत्तरायण सुरू होतं. उत्तरायण सुरू होतं या दृष्टीने यातून निसर्गाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे. उत्तरायण चालू होतं म्हणजे काय होतंय, तर म्हणजे आता रात्र कमी होती आणि दिवस वाढतोय. अर्थातच आता झोप कमी परंतु कार्य जास्त करण्याची वेळ आलेली, हे या उत्सवातून समजतं. हे मकर संक्रांत सांगते आपल्याला. या दिवसापासून प्रकाश वाढत असतो, उष्णता वाढत असते, थंडी कमी होत असते. आता वेळ आली कार्य करण्याची, कार्य करण्यासाठी जागे होण्याची वेळ आलेली. ही भारतीय संस्कृतीबद्दल समाजामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. फक्त भारतीय संस्कृतीला पूजेसोबत आणि उपासनेसोबत जोडून उपासना या दृष्टिकोनातून पाहून अंधश्रद्धेशी जोडलं जातं. परंतु भारतीय संस्कृती म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. भारतीय संस्कृती ही सामाजिक जीवनामध्ये समाजाला, मानवी जीवनाला शिस्त देणारी संस्कृती आहे. भारतीय संस्कृती हे शिकवते की या समाजासाठी माझं कर्तव्य काय आहे, या राष्ट्राप्रती माझं कर्तव्य काय आहे, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, कोणत्या दिशेने चाललं पाहिजे, हे भारतीय संस्कृती सांगत असते. भारतीय संस्कृती ही अधिकारांपासून सुरू होत नाही, ही सुरू होते कर्तव्यांपासून. कर्तव्याला प्राथमिकता देणारी, कर्मसिद्धांतावर चालणारी ही भारतीय संस्कृती आहे. आपण मकर संक्रांती दिवशी खेंगट खातो, तिळगुळ देतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत असतो. याच्या मागं दोन दृष्टिकोन आहेत. एक आहे वैचारिक दृष्टिकोन आणि एक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. पहिल्यांदा मी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगते. या ऋतूमध्ये खेंगट खाल्ल्याने, तिळगुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रथिने मिळतात. आपल्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते. आपल्या शरीराला आवश्यक असणारी स्निग्धता मिळते. आणि होणाऱ्या ऋतू परिवर्तनासाठी आपलं शरीर सक्षम होतं, तयार होतं. हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन. वैचारिक दृष्टिकोन सुद्धा आहे. तीळ मूळचा स्वभाव तिळाचा हा कडू आहे. गुळ मूळचा स्वभाव गुळाचा हा गोड आहे. याच प्रकारे जीवनामध्ये पण कटू अनुभव येत असतात, संघर्ष येत असतात, परंतु या संघर्षामध्ये समन्वय साधण्याची शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती आहे. आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणतो. तिळगुळ देत असताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणतो सर्वांना. याच्यातून आपली संस्कृती सामाजिक समरसतेचा संदेश देते, विश्वबंधुतेचा संदेश देते. शिकागो परिषदेत जात असताना शिकागो परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी एक उद्गार काढले. आय एम प्राऊड टू बिलॉंग टू अ नेशन which not only promotes, which taught the world tolerance as well as the universal acceptance. I am proud to belong to a nation which has sheltered the persecutors and the refugees. मला अभिमान आहे, मी त्या संस्कृतीतून येतो ज्या संस्कृतीने जगाला विश्वबंधुतेची शिकवण दिली. मी त्या संस्कृतीतून येतो ज्या देशाने वेगवेगळ्या आक्रांतांनाही शरण दिली आणि शरणार्थींना सुद्धा शरण दिली. मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, रिलिजनचे किंवा राष्ट्राचे असो, आपल्या राष्ट्राने सर्वांना आपलंसं केलं आणि प्रत्येकाला शरण दिलेली, आधार दिलेला आहे. त्या राष्ट्राचा मी भाग आहे, जे राष्ट्र विश्वबंधुता शिकवतं. या ऋतूमध्ये हे राष्ट्र विश्वबंधुता शिकवत असते. आता हे उत्तरायण सुरू झालेलं आहे. उत्तरायण सुरू झाले म्हणजे हा काळ कशाचा आहे? हा काळ कार्य करण्याचा आहे. परंतु कार्य करत असताना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. उत्तरायण काय सांगतंय? दिवस मोठा झालाय, रात्र छोटी झाली आहे, म्हणजे झोप कमी आणि कार्य मोठं पाहिजे. काळ आहे कार्य करण्याचा, परंतु कार्य करत असताना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की जे मी कार्य करतोय ते कार्य हे धर्मसंगत आहे का, नीतिसंगत आहे का. मी कार्य करतोय ते केवळ स्वतःसाठी करतोय का समाजासाठी करतोय. मी जे काही कार्य करतोय त्याचा हातभार या राष्ट्राच्या निर्माणामध्ये लागतोय का.
लग्न झालंय, उद्या राज्याभिषेक होणार आहे, परंतु वडिलांच्या वचन पूर्ततेसाठी सिंहासनाचा त्याग करणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांना आदर्श मानणारी ही संस्कृती आहे. वह तो स्वयं भगवान थे, प्रजा तो बस राम की थी, वचन ही था तोड़ देते, धर्म ही था छोड़ देते, पर पीढ़ियां क्या सीख लेगी, राम की चिंता यही थी. पर पीढ़ियां क्या सीख लेगी, राम की चिंता यही थी. अशा पद्धतीने स्वतःपेक्षा समाजाला आणि राष्ट्राला प्राथमिकता देणारी आपली संस्कृती आहे. स्वतःसाठी नाही, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जगण्याची शिकवण देणारी ही संस्कृती आहे. आजच्या जीवनामध्ये, आजच्या काळामध्ये मोठं सामाजिक संकट आहे, ते म्हणजे मूल्यांचा होणारा ऱ्हास, संस्कारांचा होणारा ऱ्हास. समाजाला संस्कारित करण्यासाठी संस्कृतीची आवश्यकता आहे, जे आज आपल्याला दिसत नाही. आपल्या राष्ट्राचे तरुण यांच्याकडे शक्ती आहे, बुद्धी आहे, तंत्रज्ञानाची सुद्धा कमतरता नाही. त्यांना आवश्यकता आहे योग्य दिशेची. योग्य दिशा संस्कारांमधून येते आणि हे संस्कार संस्कृती देते. या देवी सर्वभूतेषु म्हणून मातृशक्तीला पूजनीय स्थान देणारी आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कधीही पदर घेणं किंवा सती जाण्याची प्रथा नव्हती. जेव्हा आपल्यावरती आक्रमणं झाली, परकीय आक्रमणं झाली, त्यांच्या कुदृष्टीपासून वाचण्यासाठी स्त्रियांनी अवलंबलेला हा मार्ग होता. पदर घेणं, विभत्स पद्धतीने मृत्यू करण्यापेक्षा स्वइच्छेने मृत्यूला शरण जाणं हे स्त्रियांनी स्वीकारले. हे का असं झालं? कारण परकीय आक्रमकांची कुदृष्टी त्यांच्यावरती पडू नये म्हणून या गोष्टी कालोघात परंपरा बनवून गेल्या. हे व्हायला नव्हतं पाहिजे. स्त्रियांना, मातृशक्तीला आपण काली, देवी, लक्ष्मी, दुर्गा स्वरूपा मानतो. मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीचा कणा आहे. ती संस्कारांची जननी आहे. इतिहास साक्षी आहे. राजमाता जिजाऊंनी स्वतःच्या संस्कारातून बाल शिवाजीला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं आणि आजच्या मातृशक्तीच्या संस्कारातही ती ताकद आहे. जर तिने ठरवलं तर घराघरामधून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व निर्माण करू शकते. या राष्ट्राच्या मातीमध्ये ते सामर्थ्य आहे. या राष्ट्राने सिंहांना जन्म दिलेला आहे. आपलं राष्ट्र हे केवळ एक भौगोलिक भाग नाहीये. आपलं राष्ट्र आहे संस्कृतीचं, आपलं राष्ट्र आहे जीवनमूल्यांचं, आपलं राष्ट्र आहे एकात्मतेचं. आपलं राष्ट्र हा एक असा आत्मा आहे ज्याचा ना जन्म झालाय ना त्याला मृत्यू आहे. राष्ट्र ही भावना आत्मीयतेची भावना असते. तुम्ही जर इस्रायलचं उदाहरण घेतलं, आज ज्या ठिकाणी इस्रायल आहे त्या ठिकाणी पूर्वी इस्रायल नव्हता. 2000 वर्ष इस्रायलचे नागरिक केवळ त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या राष्ट्राला सामावून वनोवन पूर्ण जगभर भटकत होते आणि पुढच्या पिढीला संदेश देत होते की आपण आपली पुढची भेट ही जेरुसलेममध्ये होईल. फक्त एवढा संदेश 2000 वर्ष ते देत होते. आज त्यांचं राष्ट्र तिथं अस्तित्वात आलं. का शक्य झालं? कारण राष्ट्र हा भौगोलिक भाग नसून तो आत्मा आहे आणि या राष्ट्राला आपल्याला परमवैभवापर्यंत पोचवायचं आहे. राष्ट्राला परमवैभवापर्यंत पोचण्यासाठी मी तुम्हाला 5 गोष्टी अवलंबायला सांगणार आहे तुमच्या जीवनशैलीमध्ये. 1. सुबोध, स्वकर्तृत्वाची जाणीव. कर्तव्याची जाणीव नसता प्रगतीलाही अर्थ नसे. जर आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव नसेल तर कितीही प्रगती केली तरी त्याला अर्थ नाही. इहमे किन्नु कर्तव्यम अकर्तव्यम किमस्ति च इति चिंतयता पुंसा कर्मशुद्ध भवेद ध्रुवम. अर्थात या सृष्टीमध्ये माझं काय कर्तव्य आहे, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, या प्रकारे विचार करणाऱ्या लोकांचे कर्म हे शुद्ध होतात. याच्यामध्ये दुमत नाही.
आपल्या राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आपण स्वदेशीचा अवलंब केला पाहिजे. स्वदेशीचा अवलंब केला तर आपल्या राष्ट्रातून होणारी निर्यात ही वाढेल आणि आयात कमी होईल. आर्थिकदृष्ट्या आपलं राष्ट्र सक्षम बनेल. स्वतःच्या संस्कृतीला आत्मसात केलं पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीला आत्मसात करणं म्हणजे प्रगती नव्हे. स्वसंस्कृतीला आत्मसात करणं गरजेचं आहे. चारित्र्याच्या निर्माणाविना समाज जीवन व्यर्थ असे. अर्थात जर संस्कार नसतील तर समाज जीवन हे व्यर्थ आहे. ज्या पद्धतीने प्रगतीसाठी शिक्षणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे संस्कारांसाठी संस्कृतीची आवश्यकता आहे. आणि ही संस्कृती, हे संस्कार आपल्याला मिळतात आपल्या संस्कृतीमध्ये. आपली संस्कृती ही माणसाला जोडणारी संस्कृती आहे, तोडणारी संस्कृती नाही. विश्वबंधुतेची शिकवण देणारी आपली संस्कृती आहे. प्रत्येकाची आराधना करण्याची पद्धत, पूजा करण्याची पद्धत कदाचित वेगळी असू शकते, परंतु संस्कृती ही प्रत्येकाची मूळ आहे आणि एकच आहे, ती म्हणजे भारतीय संस्कृती. ही मूळ आहे. संस्कृती कोणाचीही भिन्न नाही. पुढचं आहे सामाजिक समरसता. कालौघातच उभ्या राहिल्या भिंती जाती पातींच्या, भिंती पाडूनी भेद भेदुनी समरसता ही जगवूया. राष्ट्र नव्याने घडवूया, राष्ट्र नव्याने घडवूया. जर तुम्हाला भविष्यात आणि पुढे कोणी जातीपातीवरून, भाषेवरून, प्रांतावरून जर तुमच्यामध्ये आपल्यामध्ये भेद भेदण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला विभाजनाचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना ठणकावून सांगा, अयम निज परो वेति गणना लघुचेतसा उदारचरिताना तू वसुदैव कुटुंबकम. ही विश्वबंधुतेची शिकवण देणारी माझी संस्कृती आहे. या विश्वाला माझं कुटुंब मानणारी संस्कृती आहे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी. मी ब्रह्मतत्व आहे. जे तत्व माझ्यात आहे ते तत्व तुमच्यात आहे. ते तत्व सृष्टीच्या कणाकणामध्ये आहे. आणि या तत्वाबद्दल आत्मीयता असणारी माझी संस्कृती आहे. या सृष्टीच्या कणाकणाबद्दल मला आत्मीयता आहे. इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये विभाजन झालेलं आहे, जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये जात, धर्म, प्रांत, भाषा याच्यावरून भेद पडलेले, तेव्हा तेव्हा परकीय आक्रांतांनी आपल्यावरती शासन केले. मग ते मुघल असो किंवा ब्रिटिश असो. इसवी सन पूर्व 326 मध्ये सिकंदरने गांधार नरेश आंबिकुमारला माध्यम बनवून आपल्या भारतामध्ये शिरकाव केला होता. परिस्थितीला समजून घेऊन आचार्य चाणक्यने चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्राला एकत्र केलं. कालांतराने जेव्हा या सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकेटर भारतावर स्वारी करून आला, त्या काळामध्ये परिस्थिती वेगळी होती. संपूर्ण भारत हा एक चक्र सम्राटाच्या आधिपत्याखाली आला होता आणि त्या एक भारताने त्या सेल्युकस निकेटरला क्षणभरात पराभूत करून लावलेले. पुन्हा पुन्हा या गोष्टी आपल्या इतिहासाने होऊ नये, पुन्हा पुन्हा आपल्या गोष्टींवरती आक्रमण होऊ नये म्हणून आपल्याला एक राहणं गरजेचं आहे. सामाजिक समरसता जागवणं गरजेचं आहे. जात, प्रांत, भाषा याच्या वर जाऊन आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र येणं आवश्यक आहे. आणि या राष्ट्राचं बलस्थान असणारी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कुटुंब व्यवस्था. ही कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याची आता आवश्यकता आहे. कारण या भारतीय संस्कृतीचे मूल्य कुठेतरी कुटुंब व्यवस्थेतून येतात. कुटुंब व्यवस्था मजबूत कशी करू शकतो आपण? साध्या गोष्टी करायचे, जास्त काही नाही. आपण मोबाईल वापरतो, 1 तासासाठी मोबाईलला पार्किंगला लावून टाकायचं. याच्यातून काय होणार आहे? तुमचा मोबाईल चार्जिंग होईल. ही झाला पहिला फायदा तुमचा. दुसरा फायदा काय? मोबाईलच हातात नाही म्हणल्यावर तुम्ही करणार काय? तर तुम्ही संवाद साधणार तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी. दिवसातून कमीत कमी 1 वेळ एकत्र भोजन करणे. जर आपण कामानिमित्त परगावी वास्तव्यास असेल तर कमीत कमी आपल्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या सण उत्सवांना एकत्र येईल. याच्यातून काय होणार आहे? याच्यामधून संवाद वाढणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या अडचणी तुम्हाला समजणार आहेत आणि त्या अडचणींचं निराकरण आपण करू शकणार आहे.
जरी निराकरण नाही झालं तरी कमीत कमी त्या कुटुंबातील सदस्याच्या मनावरचं ओझं हलकं होणार आहे. आणि जी जागतिक समस्या आहे डिप्रेशनची, आत्महत्या करण्याची, या समस्येपासून आपल्या कुटुंबातलं सदस्य नेहमीच सुरक्षित राहील. हे कधी शक्य आहे? जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये संवाद वाढेल. म्हणजे आपल्या राष्ट्राचं बलस्थान आहे कुटुंब व्यवस्था, ती आता आपण मजबूत करणार. पुढचं आहे नागरी शिष्टाचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याची अधिकार दिले आणि हे अधिकार देत असतानाच त्यांनी काही नागरी कर्तव्य सुद्धा सांगितलेली आहेत. या नागरी कर्तव्यांचा अवलंब करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आंदोलन करा, काही अडचण नाही, परंतु हे आंदोलन करत असताना सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होणार नाही याची काळजी युवांनी घेणं गरजेचं आहे, तरुणांनी घेणं गरजेचं आहे. माती भडकवण्यापेक्षा उचित पद्धतीने मार्गदर्शनामध्ये चालणं आवश्यक आहे. कारण ही सार्वजनिक संपत्ती ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, याचं नुकसान होता कामा नये. काही लिखित नियम असतात, त्यांचं पालन करणं आवश्यक आहे. काही अलिखित नियम सुद्धा असतात, ते आपण आपसूक समजून घेणं आवश्यक आहे. जसं मंदिरामध्ये गर्दी असेल तर रीतसर लाईनमध्ये जाऊन दर्शन घेणं. बसमध्ये चढायचंय, धक्काबुक्की न करता एका रांगेमधून बसमध्ये चढलो तर व्यवस्था सुरळीत होते. ATM मधून पैसे काढायचे तर रांगेत उभे राहू. अत्यंत आवश्यकता असेल, खूप काही असेल तर आपल्या संस्कृतीने नेहमीच प्रेमाची भावना, आणि ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेमाची भावना आहे. तुम्ही खूप काही असेल तर तुम्ही त्या व्यक्तीशी संभाषण साधा, त्याला सांगा माझ्या अशी अडचण आहे, मला काही आहे, मी थोडं पुढं जाऊ का? मी आज सांगतो, माझा एवढा विश्वास आहे, मी जो म्हणू शकतो तो व्यक्ती, त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही आणि पाहिलं नाही, पण तो व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे. त्याच्या मनामध्ये कुठेतरी भारताची संस्कृती आहे, तो तुम्हाला नाही म्हणणार नाही. तो तुम्हाला म्हणेल ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु धक्काबुक्की न करता योग्य रांगेमध्ये इतरत्र कचरा न टाकणं, हा नागरी शिष्टाचार जर आपण अवलंबला तर समाजव्यवस्था ही निश्चितच सुरळीत चालणार आहे. 5वा घटक आहे पर्यावरण. आपल्या संस्कृतीने निसर्गाच्या प्रत्येक कणाकणाला पूजलं आहे. गुरु दत्तात्रयांनी तर निसर्गाच्या 24 तत्वांना गुरु मानलं होतं. या निसर्गाचा आदर आपण कसा करू शकतो तर पर्यावरण पूरक जीवनशैलीचा अवलंब करू. मग ही काय करणं गरजेचं आहे याच्यामध्ये? अकारण वृक्षतोड नाही करायची, जलसंवर्धन करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. जलसंवर्धन कसं करू शकतो आपण? साध्या छोट्या छोट्या गोष्टींमधून जलसंवर्धन होणार आहे. खूप मोठं आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या घरी पाहुणे आले, पाहुण्यांना ग्लासमध्ये पाणी भरून देण्यापेक्षा तांब्यामध्ये पाणी द्या, त्याच्यावरती फुलपत्र ठेवा, आवश्यक तेवढं पाणी ते घेतील, पितील. तुम्ही दुसऱ्या पाहुणे देऊ शकता. ग्लास भरून पाणी दिलं तर पाणी पितात राहिलेलं पाणी आपल्याला ओतून घ्यावं लागतं. जलसंपत्तीचा प्रादुर्भाव होतो. दात घासत असताना पाण्याचा नळ चालू ठेवण्याऐवजी आवश्यकतेनुसारच पाण्याचा प्रवाह चालू ठेवणे. शावर खाली आंघोळ करण्यापेक्षा बादलीने आंघोळ करणे. बाजारात गेल्यावरती प्लास्टिक पिशवीची मागणी करण्याऐवजी स्वतःची कापडी पिशवी सोबत ठेवणे. याने काय होईल? प्लास्टिकचा वापर कमी होऊन जाईल. तर अशी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणं अपेक्षित आहे. या 5 तत्वांचा आपण आजच्या घडीला असं ठरवूया, सूर्यनारायणाला आदर्श मानून, ज्या सूर्यनारायणाचा रथ अविरत चालत राहतो त्यांना आदर्श मानून, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून या राष्ट्राला एकत्र करण्यासाठी, राष्ट्राला परमवैभवापर्यंत पोचवण्यासाठी आपण आपल्या या देहाला राष्ट्र निर्माणाच्या यज्ञाची समिधा बनवून अविरत कार्य करत राहू. एवढं सांगून मी माझं विचार थांबवतो. जय हिंद, जय भारत. राष्ट्रहित सर्वोपरी, राष्ट्रप्रथम, न्यायान्तिम. भारत माता की जय.